काय मस्त कुरकुरीत भडंग झालेली आहे। रंग तर काय सुरेख आलेला आहे। चवीला एक नंबर लागते। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। कोल्हापूर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? देवी महालक्ष्मीचं मंदिर व त्या मंदिराबाहेर बऱ्याच दुकानांमध्ये मिळणारी चटपटीत कुरकुरीत भडंग। आज आपण त्याच चवीची भडंग सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। ही भडंग चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। लहान मुलांना मधल्या वेळात काही ना काही खायला पाहिजे असते। ही भडंग आपण करून ठेवली तर पटकन त्यांना आपण देऊ शकतो। कोल्हापूरचे भरपूर पदार्थ प्रसिद्ध आहे, जसे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। त्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी झणझणीत कटवडा यांची रेसिपी पण लवकरच अपलोड करणार आहे। चला तर वेळ न घालवता ही चटपटीत टेस्टी भडंग कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे। त्यासाठी मी हे कुरमुरे घेतले आहे। पाव किलो कुरमुरे आहे बघा। हे भडंगचे कुरमुरे ना असे मिळतात बघा। हे बुटके आणि जाड असतात थोडे कुरमुरे। हे कुरमुरेवाल्याकडे सहज इझिली मिळतात हे कुरमुरे। आणि हे बेसिक फोडणीचं सामान घेतलेलं आहे बघा। याच्यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे। हे लाल तिखट माझं बेडगी मिरचीचं आहे, जास्त तिखट नाही आहे। 2 चमचे घेतलेलं आहे। हळद, डाळ्या घेतलेल्या आहे। लसूण, ह्या लसूणनं 15 ते 20 पाकळ्या नुसते आपल्या जोराच्या ठेचून घेतलेल्या आहे। शेंगदाणे, जिरं, मोहरी, धना जिरा पावडर, कढीपत्ता, हिंग, मीठ आणि पिठी साखर। मी कढई इकडे गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यात आपण आता तेल घालू। यामध्ये ना मी आता सर्वात आधी शेंगदाणे असे मंद गॅसवर छान कुरकुरीत करून घेणार आहे। हे पहा, आपले छान मंद गॅसवरनं शेंगदाणे छान कुरकुरीत होत आहे। आधी 1 मिनिट मी अजून परतून घेणार आहे। शेंगदाणे बघा आपले छान आता खरपूस भाजून झालेले आहे। मी एका डिश मध्ये काढून घेते। याच तेलामध्ये आपण आता डाळ्या पण थोड्याशा तळून घेऊया। डाळ्यांना जास्त नका तळू तुम्ही, 1 मिनिट तळा, कारण जास्त डाळ्या तळल्या ना तर मग कडक होतात डाळ्या। या डाळ्या बघा मी फक्त अर्धा मिनिट तळून घेतलेला आहे। आता काढून घेते। याच तेलामध्ये मी आता कढीपत्ता तळून घेते। कढीपत्ता तुम्ही जास्त घाला, छान लागतो कढीपत्ता जास्त घातल्यावर। कढीपत्ता पण बघा किती छान कुरकुरीत तळून घेतलेला आहे। हा कढीपत्ता पण मी आता एक डिश मध्ये काढून घेते। आता आपण फोडणी तयार करूया। त्यामध्ये मी आता मोहरी घालते आधी। मोहरी छान फुलली पाहिजे मस्त। आता यात मी जिरे घालते। जिरे मोहरी ना तुम्ही छान फुलू द्या आणि मगच दुसरे पदार्थ घाला त्याच्यात। आता हिंग घालते। यामध्ये मी आता लसूण घालते। हा ठेचलेला लसूण। हा लसूण ना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। मंद आचेवर चांगला तुम्ही याला कुरकुरीत करून घ्या। लसूण पहा आपला छान मस्त गुलाबी झाला आहे। असंच लसूण तुम्ही कुरकुरीत करून घ्या। जर मऊ ठेवला ना तर मग भडंग चिमून जाईल, अशी कुरकुरीत राहणार नाही तुमची भडंग अशी। यात मी थोडं धना जिरा पावडर घालते, हळद आणि हे 2 चमचे लाल तिखट घालते। आता यामध्ये आपण हे तळलेलं सर्व घालूया आधी। हे पण सर्व हे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया। आपली मस्त फोडणी तयार झालेली आहे। छान मस्त कुरकुरीत झालेली आहे बघा ही। आता यामध्ये मी हे कुरमुरे घालते। कुरमुरे या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्या तुम्ही मस्त। सगळा मसाला कुरमुऱ्यांना छान लागला पाहिजे। हे पहा मी मस्त मसाला सर्व कुरमुऱ्यांना चोळून घेतलेला आहे। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आणि साखर घालते। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे पण आता मी पूर्ण छान मिक्स करून घेते। हे पहा आपली मस्त कुरकुरीत कोल्हापुरी भडंग तयार झालेली आहे।
ही भडंग अगदी करायला सोपी आहे, अगदी पटकन 10 मिनिटातच झालेली आहे. अशी भडंग तुम्ही जर घरात करून ठेवली तर भूक लागली तर तुमच्या घरच्या लोकांना तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा आपण देऊ शकतो. लहान मुलांना तर सारखी भूक लागत असते, तर अशी घरात करून ठेवा तुम्ही. तुम्ही ती नुसती तशी पण भडंग खाऊ शकता, पण कधी कधी या पद्धतीने पण करून बघा, खूप छान लागते, अगदी भेळसारखी मस्त. टोमॅटो, कांदा, तुमच्याकडे जर फरसाण असेल तर थोडंसं फरसाण याच्यावर. ही चिंच खजूरची चटणी आहे बघा, ही आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे याची रेसिपी. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ही थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लिंबू. या पद्धतीने तुम्ही भडंग खाऊन बघा, खूप मस्त लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.